लिव्हर सिरोसिस म्हणजे की लिव्हरचा ॲडव्हान्स आजार आहे, ज्याच्यामध्ये लिव्हर इंटरनली भरपूर डॅमेज झालेलं असतं. ऑलमोस्ट 70 ते 80% लिव्हर तुमचं डॅमेज झालेलं असतं. त्याला आपण लिव्हर सिरोसिस असं म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पगार. आय एम अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट अँड हिपॅटॉलॉजिस्ट. मी पोट व यकृत विकार तज्ज्ञ आहे. गेल्या 8 वर्षांपासून मी नाशिक येथे प्रॅक्टिस करते. केअर रिनिसन्स हॉस्पिटल, मुंबई नाका इथे माझी ओपीडी आहे. माझ्याकडे लिव्हरच्या आजाराचे वेगवेगळे पेशंट्स नियमित येत असतात आणि मी आज तुम्हाला लिव्हर सिरोसिस या आजाराबद्दल थोडी माहिती सांगते. सिरोसिस होण्याचे खूप सारे वेगवेगळे कारणं असतात आणि त्याचे वेगवेगळे स्टेजेस असतात. तर आधी आपण आता त्याचे स्टेजेस समजून घेऊयात. आपल्या शरीरामध्ये उजव्या बाजूला वरच्या भागामध्ये लिव्हर असतं, यकृत असतं आणि ते आपल्या शरीरामध्ये खूप सारी कामं करत असतं. म्हणजे कमीत कमी 100 ते 150 कामं आपलं लिव्हर आपल्यासाठी करत असतं. हा खूप मोठा अवयव आहे आपल्या शरीरामधला. जे हेल्दी लिव्हर असतं ते पूर्ण फंक्शन करतंय, सगळी कामं करतंय, बरोबर. त्यानंतर हळूहळू लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते. बऱ्याचदा पहिले फॅटी लिव्हर होतं. आपण याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे की फॅटी लिव्हर म्हणजे काय. तर लिव्हर सिरोसिसची ही पहिली स्टेप म्हणता येईल. फॅटी लिव्हर नंतर लिव्हरमध्ये इंटरनल डॅमेज वाढत जातो आणि लिव्हरमध्ये फायब्रोसिस होतं, त्याच्यामध्ये काही प्रमाणात स्कारिंग व्हायला लागतं आणि लिव्हरची साईज थोडी छोटी व्हायला लागते. काही लिव्हरचे फंक्शन्स त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज व्हायला लागतात. त्याला लिव्हर फायब्रोसिस असं म्हणतात. आणि मग नेक्स्ट स्टेपमध्ये लिव्हर सिरोसिस होतं की ज्याच्यामध्ये लिव्हर नोड्युलर होतं, म्हणजे त्याच्यावर अशा गाठी गाठी येतात, लिव्हरची साईज एकदम छोटी होते आणि बरेचसे लिव्हरचे फंक्शन याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होतात. तर ह्या अशा वेगवेगळ्या स्टेजेसमधनं लिव्हर खराब होत असतं. बऱ्याचदा रुग्णांना काही लक्षणं दिसत नाही, म्हणजे लिव्हर सिरोसिस झाल्यावरही कधी कधी पटकन काही लक्षणं दिसत नाही आणि त्यामुळे लिव्हरचा आजार आपल्याला पटकन डिटेक्ट होत नाही. तर हे लिव्हर सिरोसिस होण्याची काही महत्त्वाची कारणं असतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अल्कोहोल. दारूमुळे जे लिव्हर खराब होतात, आपण जे ऐकतो काही व्यक्ती सिरियस होतात किंवा ज्यांचा मृत्यू होतो, तर त्यांना लिव्हर सिरोसिस झालेला असतो. लिव्हर सिरोसिस हा एक गंभीर आजार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ड्रिंक्स. दुसरं कारण असतं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. हा एक आजार आहे जो की बऱ्याच डायबिटीज आणि ओबेज व्यक्तींमध्ये आपल्याला दिसतो. आपण त्यांनाच फॅटी लिव्हर असंही म्हणू शकतो सोप्या भाषेत. तर त्यांच्यामध्ये देखील लिव्हर सिरोसिस होण्याचं प्रमाण जास्त असतं. काही व्हायरल इन्फेक्शन असतात ज्यामुळे लिव्हरला क्रॉनिक इंजुरी होते, जसं की व्हायरल हिपॅटायटिस बी आहे, व्हायरल हिपॅटायटिस सी आहे. याच्यामुळे लिव्हर सिरोसिस होऊन लिव्हर खराब होऊ शकतं. या सर्व आजारांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही लक्षणं दिसत नाहीत आणि त्यामुळे हा आजार आपल्याला आहे हे आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही. जेव्हा लिव्हर भरपूर डॅमेज होतं तेव्हा आपल्याला त्याची लक्षणं दिसायला लागतात आणि मग आपल्याला रिपोर्ट्स केल्यावरती हे समजतं की आपल्याला लिव्हर सिरोसिस झालंय. या 3 कारणांव्यतिरिक्त काही रेअर कारणं असतात. काही ऑटोइम्युन डिसीज आहेत, त्याच्यानंतर विल्सन्स डिसीज आहेत. या आजारांमध्ये देखील लिव्हर खराब होतं. तर लिव्हर खराब होण्याचा तुम्हाला कुठलाही रिपोर्ट दिसला, म्हणजे की रक्ताचा रिपोर्ट असेल किंवा सोनोग्राफीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला, तर तुम्ही नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या. कारण की आपण ज्या स्टेजेस आत्ताच बघितल्या आहेत, तर अर्ली स्टेजवरती जर ट्रीटमेंट केली तर लिव्हर पूर्णपणे नॉर्मलला येऊ शकतं आणि आपण लिव्हर सिरोसिस या गंभीर आजारापासून वाचू शकतो. या लिव्हर सिरोसिसबद्दल आपण पुढच्या आणखीन काही व्हिडिओमध्ये आणखीन जाणून घेऊयात. याबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्कीच मला विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर हा नक्कीच फॉरवर्ड करा आणि शेअर करा. थँक्यू.